जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। कपिला सिद्ध मल्लिकार्जुन महाराज की जय। मुरुम शहराचे ग्रामदैवत श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन देवालय समितीच्या वतीने दरवर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिवपुराणाचे प्रवचन आयोजित करण्यात येते। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र व श्रीशैल मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाचे शिवपुराण यावर अक्कलकोट तथा हुबळी मठाचे मठाधिपती शटस्थल ब्रह्मचारी प्रणव स्वरूपिणी राजशेखर महास्वामी यांच्या सुमधुर वाणीतून मुरुम शहरातील भाविक भक्तांना प्रवचन ऐकायला मिळणार आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 9 ऑगस्ट शुक्रवार नागपंचमीच्या दिवशी मुरुमचे ग्रामदैवत असणारे श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज देवालयाच्या प्रांगणात प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनासाठी मुरुमच्या नारळी मठातील शटस्थल ब्रह्मचारी प्रणव स्वरूपिणी जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, चरमूर्ती मठातील माननीय निरंजन प्रभू गुरु सिद्धमल महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शटस्थल ब्रह्मचारी प्रणव स्वरूपिणी प्रवचनकार राजशेखर महास्वामी तसेच मंदिर समितीच्या आजी माजी पदाधिकारी सदस्य तसेच विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून प्रवचन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। त्यावेळी मंदिर समितीच्या सदस्यांनी उपस्थित भाविक भक्तांना मंदिर समितीच्या माध्यमातून 1971 सालापासून ते आजतागायत सुरू असलेल्या अखंड परंपरेची इत्थंभूत माहिती देण्यात आली। 9 ऑगस्ट नागपंचमी दिवशी सुरू झालेले प्रवचन 2 सप्टेंबर 2024 श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारपर्यंत आयोजित करण्यात आले असून शेवटच्या दिवशी अग्निप्रवेश व ग्रामदैवत कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज यांची पालखी घेऊन शहरातील मिरवणूक मार्गावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे व या पालखी सोहळ्यानंतर श्रावण मासाच्या पुराणाच्या प्रवचन सोहळ्याची समारोप करण्यात येणार आहे। तरी शहरातील व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या प्रवचन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। हे प्रवचन दररोज संध्याकाळी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार असून त्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।